भूकंप मी जेमतेम 7-8 वर्षांचा असेन तन्हा जेन्हा भूकंप झाला माझन गाव आणि किल्लारी एकाच जिल्ह्यात असलं तरी जवळपास 100 किलोमीटरच्या अंतर होता। किल्लारी जिल्ह्याच्या त्या टोकाला आणि माझन या टोकाला मध्यरात्र उलटून गेलेली धाराधूर झोप लागलेली। पण अचानक घराच्या भिंती दाराच्या कड्या पत्रे घरात लावलेला लाईटच्या बल्ब सगट जोरात हलायला लागलं। हे हलणं इतकं जोरात होतं की आता सगट घर आपल्या अंगावर पटकी काय असं होऊन गेलं। ताटकन डोळे उघडून बघतो तर काय बाप उठून दाराला थांबलेला आई घाबरून बसलेली। सगट्याची पोझिशन अशी की बाहेरून कुणीतरी हल्ला करतंय म्हणून दारातून घट दाबून धरलेलं हा भूकंप आहे आणि दार काढून तातडीने बाहेर पळवून जायचं असतं। अशी भूकंपाबाबतची जागरूकताच नव्हती। झोपेतून उठल्यानंतर सुद्धा काही सेकंद ही धड सुरूच होती। धड थांबली आणि पुन्हा घाबरून गोधडीत तोंड खुपसून पडलो। थोडा वेळ गेला असेल नसेल तोच बाहेरून लोकांच्या बोलण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला। तो आवाज ऐकून धास करून सगळेच घराबाहेर पडले आणि त्यांना काही जुनाट हुशार माणसांकडून कटकी हा भूकंप होता। जीम झालेल्या म्हाताऱ्या त्यांच्या कधीच्या तरी जुनाट धूसर झालेल्या आठवणी सांगू लागल्या। भूकंपाच्या सगळ्यांच्या बोलण्यात एकच शक्यता येत होती की इतकं हदलण्य तन्हा कुठेतरी विध्वंस नक्कीच झाला असणार। माझे आजोबा तन्हा शेतात झोपायला जात असत ते कदम काय झालं की या भीतीने झुंजुरक्याच आम्ही शेताकडे निघालो। वाटेने शेतात जागलीला गेलेले अनेक माणसं घराकडे येत होते तेही धास्तीने। आम्ही शेतात पोचलो तन्हा आजोबा सावध बसले होते। आम्ही त्यांना दादा म्हणत असू। त्यांना जेन्हा विचारलं तुम्हाला काही लागलं तर नाही ना? तन्हा ते म्हणाले नाही लागलं काही आणि त्यांनीच तन्हा सांगितले की हे असे 3 भूकंप पाहिलेत मी। 1967 सालातला असाच कुठला तरी एक भूकंप त्यांनी पाहिलेला। पण त्यांचंही ह्याच म्हणणं पडलं की यावेळी कुठेतरी लॅच मोठा नाश झाला असणार। इतकी तीव्रता होती त्या भूकंपात। किल्लारीच्या भूकंपाची माझ्या ध्यानात असलेली ही लहानपणातली मी अनुभवलेली आठवण पण एव्हाना किल्लारीत काय झालं काहीच माहिती नव्हतं। तिकडे हजारो माणसं गाडली गेलीत याचीही कल्पना नव्हती। सकाळी एसटी गावात यायची तेव्हाच काय ती गावाला जगाची माहिती होती। सकाळी 8 वाजता बस गावात आली आणि गावभर वार्ता गेली की किल्लारीत मोठा भूकंप झालाय आणि गावच्या गाव जमिनीत गाडली गेलीत। दिवसभर गावात अफवांचा पेर फुटला होता। कुणी म्हणायचं जमीन फाटली, कुणी म्हणायचं आभाळ फाटलं, पण खरं काय ते कळत नव्हतं। पण धास्तीने त्या दिवशी घरात पिठाचा डब्बा आणायला जायला सुद्धा माणसं घाबरत होती। इतकी दहशत त्या दिवशी सगळं गाव अंगणात झोपून होतं। दुसऱ्या दिवशी जेव्हा कुणीतरी गावात पेपर आणला तन्हा थोडाफार कळलं की भूकंप काय असतो ते। किल्लारीपासून 100 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा ते नेमकं काय झालं हे कळवायला दुसरा दिवस उजाडला होता। पेपरात छापून आलेले हजारो लोकांचे मुद्दे, पडलेली घर, धैर्यमोकलून रडणाऱ्या बाया असं संख्य फोटो पानभर छापून चालले असत। इतकी भयावह परिस्थिती होती। हे फोटो पाहून गावातल्या सगळ्याच लोकांच्या काळजाचं पाणी झालं आणि त्या दिवशी रात्री सगळ्यांनीच आपल्या घरासमोर अंगणात झोपण्यासाठी खोपी उभ्या केल्या, चवाठे टाकलेल्या। पुढे कित्येक तरी महिने लोक याच खोपीत झोपत होते। का कोण जाणे त्यावर्षी रुसलेला पाऊस या भूकंपानंतर अचानक कोसळू लागला आणि लोकांची त्रेधातिरपीट सुरू झाली। गावातले अनेक लोक मदतकार्यासाठी म्हणून किल्लारीला गेले। कुठल्या संस्था संघटना त्यावेळी गावात येत होत्या लोकांना विनवणी करायला, मदत कार्यात न्यायला। गावातली बरीच माणसं गेली सुद्धा पण ती 8-10 दिवसात परतली, कारण तिकडे भूकंपात गाडले गेलेले मुद्दे आता पावसामुळे सडू लागलेत। त्यामुळे महामारी सुरू झाली। महामारी म्हणजे हगवण लागून माणसं मरत। महामारीच्या भीतीने पडतलेली माणसं मग किल्लारीतल्या गोष्टी सांगत। 8-8 दिवसानंतर कशी घरातून माणसं जिवंत निघत होती, मिलिटरी कशी काम करतेय, दवाखाने कशी माणसांनी भरून गेलेत वगैरे वगैरे। आणि यात आणखी गोष्ट सांगितली जायची तीही की मुद्द्याच्या अंगावर चमसून लोक कसं मोडबाडून घेतायत ते। अशा अनेक घटना गोष्टी ऐकायला मिळत होत्या। किल्लारी आणि भूकंप त्रोटक कसाबसा समजत होता। हठूकाट उलटत किल्लारीच्या गोष्टी कमी होत गेल्या आणि भूकंपाच्या 6 महिन्यानंतर बहुधा लोक घरात राहायला जाऊ लागले। थोडी निर्वा नीरव झाली, पण किल्लारीच्या भूकंपाने मनात घर केलं ते कायमचं। याच उत्सुकतेपोटी पुढे पत्रकारितेत आल्यानंतर 2013 साली किल्लारी भूकंपला 21 वर्ष पूर्ण होत असताना मी मराठीकडून त्यावेळचे संपादक रवी आंबेकर सर यांच्या सांगण्यावरून 20 वर्षानंतरची किल्लारी हा रिपोर्ट करण्यासाठी मी किल्लारीत दाखल झालो आणि त्यावेळेला पहिल्यांदा किल्लारी कशी आहे हे पाहायला आलो। किल्लारी आणि परिसरात फिरताना एका बाजूला नव्याने बांधलेली RCCची दणकट घर दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला 20 वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झालेली परिसरातली नांदती खेळती घर जमीनदोस्त झालेली दिसत होती। कुठे दगडी भिंती व गवत वापलेलं, घरावर पिंपळाची मोठी झाडं वाढलेली दिसत होती, तर कुठे उद्ध्वस्त झालेल्या अख्ख्या गावावर काटेरी बंद तयार झालेलं दिसतं। आजही रात्री अपरात्री या भागाकडं कुणीच फिरकत नाही, कारण रात्री एक भूत फिरतात अशी लोकांची धारणा झालीय।
कधी अजूनही रात्री अपरात्री धन शोधण्याच्या हेतूने मांत्रिक तांत्रिक लोक गड्डे खोदतात त्याच्या खुणाही इथे फिरताना दिसतात. मगेच कधीतरी धन शोधण्याच्या लालसेने इथे एका लहान मुलाच्या नरबळी देण्याचाही प्रयत्न झाला होता. तेही प्रकरण खूप गाजलं. आज किल्लारीत एक अशी पिढी तरुण झालीय की ज्यांनी भूकंप काय असतो तो पाहिलेलाच नाही. फक्त त्यांनी ऐकल्यात त्या कहाण्या. भूकंपात त्यांच्याच घरातलं कुणीतरी म्हणजे आजी आजोबा मोठा चुलता लग्नाला आलेली कोणती तरी आत्या वगैरे असंच काहीतरी. पण ज्या लोकांनी हा भूकंप पाहिलाय ती लोक आजही बंद डोळ्यांनी घरात झोपू शकत नाहीत. आणि त्यांना भूकंपाबद्दल विचारायला लागलं तर ते हटवे होतात. आवाज का तर होतो रडतातही पण त्यांच्या डोळ्यातून पाणी येत नाही कारण ते इतक्यांदा रडलेत की पाणी कुठवर ढाळतील. किल्लारी जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा किल्लारी आणि परिसरात हजारो मुलं अशी होती की जी अनाथ झाली होती आणि त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी तात्काळ त्यांना या परिसरातून लांब नेणं गरजेचं होतं आणि त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन करणं महत्त्वाचं होतं. हेच काम भारतीय जैन संघटनेच्या शांतीलाल मुथा यांनी उचललं आणि भूकंप झाल्याच्या 1 महिन्याच्या आत त्यांनी किल्लारीतली तब्बल 1200 मुलं शिक्षणासाठी पुण्याला वाघोलीत आणली आणि त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत ठेवली शिकवली सुद्धा. आज 39 वर्षांचा असलेला अमर बिराजदार हा मुलगा सुद्धा त्यातलाच एक, जो आज भूकंपग्रस्त कृती समितीचा अध्यक्ष आहे आणि भूकंपग्रस्तांच्या प्रश्नांवर जोरदार काम करतोय. प्रकृतीने शांत आणि कमालीच्या प्रामाणिक असलेले अमर बिराजदार सांगत होते की भूकंप झाला तेव्हा फक्त 14 वर्षाचे होते. मी जेव्हा त्यांना कसा झाला होता भूकंप असं विचारलं तेव्हा अमर बिराजदार सांगू लागले की भूकंप झाला तेव्हा मी 14 वर्षांचा होतो. किल्लारीपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं मंगरूळ हे माझं गाव. पण त्या रात्री मी माझ्या मामाच्या गावी मार्जला गेलो होतो. तिथे आम्ही वाड्यात मोठ्या जागेत झोपलो होतो. रात्री भूकंप झाला तेव्हा आम्ही डकून उठलो होतो. मार्जलाही भूकंप झाला होता. घर पडली होती पण तेवढं नुकसान झालं नव्हतं. नंतर उशिराने बातमी आली की किल्लारी आणि मंगरूळला मोठा भूकंप झालाय आणि सगळी घर पडली आहेत. सकाळी खूप लवकर आमच्या मामानी बैलगाडी जुंपली आणि 8:30 पर्यंत आम्ही मंगरूळला पोचलो. गावात पोचलो तर गाव कुठे आहे कसं आहे काहीच कळत नव्हतं. सगळं भुईसपाट झालं होतं. आम्ही कसंतरी आमचं घर शोधून काढलो. घरात आई वडील आणि आजी अडकली होती. आम्ही कितीतरी वेळ घराच्या ढिगाऱ्याहून फिरत होतो. आम्हाला काहीच कळत नव्हतं. टिकाव फावदस काहीच सोबत नव्हतं. घर दगड माती आणि मानवदाचं होतं. माठोत भुईसपाट झालं होतं त्यामुळे घरातले लोक जगण्याची काहीच शक्यता नव्हती. शेवटी आम्ही उंचवट्याच्या जागेवरून दगड माती बाजूला करायला सुरुवात केली. थोडा अंतर खोदला असेल नसेल तो आतून आई आणि वडिलांच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मग आम्ही सगळ्या आवाजाच्या दिशेने माती उपसली तर मध्ये आई वडील आणि आजी जखमी अवस्थेत पडलेले होते. घराच्या माठोत भिंतीवर तिरपण कोसळत होतं त्यामुळे आई वडील आणि आजी वाचली होती. त्यानंतर अंबेजगाईच्या दवाखान्यात तब्बल 2 महिने आई आणि वडिलांवर उपचार सुरू होते. त्यावेळी माझ्या 2,500 लोकसंख्येच्या गावात तब्बल 750 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यातले 12 कुटुंबसे होते की त्यांच्या घरात नाव सांगायला सुद्धा कुणी शिल्लक राहिलेलं नाही. माझ्याच गावात मृतदेहाच्या आशा रांगाच रांग लागलेल्या पहिल्या आहेत. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो. 30 सप्टेंबर 1993 रोजी मध्यरात्री झालेल्या भूकंपात अनेक नांदती गावेच्या गावे जमिनीखाली गाडली गेली. कित्येक स्वप्न डोक्यात घेऊन जगणारी माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. या भूकंपात तब्बल 7,928 लोक मृत्युमुखी पडले होते. काही घरात तर दिवा लावण्यास माणूसही शिल्लक राहिला नव्हता. या भूकंपाचे केंद्र हे किल्लारी जवळ एकोंडी या गावात होते. भूकंपानंतर एकोंडी गावाजवळ असलेल्या नदीत एक मोठी भेग पडली होती. ती भेग नंतर कितीतरी दिवस पाहायला मिळत होती. पहाटे 3:56 झालेल्या या भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यातल्या उमरगा आणि औसा या 2 तालुक्यातील तब्बल 52 गावांना विनाशकारी फटका बसला होता. या भूकंपात जितकी माणसं मेली होती त्याच्या दुप्पट म्हणजे 15,854 इतक्या मोठ्या संख्येने जनावरांचा बळी गेला होता. रिश्टर स्केलवर 6.04 इतकी तीव्रता मोजल्या गेलेल्या या भूकंपात तब्बल 30,000 घर जमीनदोस्त झाली होती तर 13 जिल्ह्यातल्या तब्बल 2,11,000 घरांना तडे गेले होते. या भूकंपातून किल्लारी आता सावरली आहे. डोंगरावर धडक आता लोकांनी मागे टाकलं आणि जगण्याच्या दैनंदिन राहत गाढा पुढे जातो आहे. पण अमर बिराजदार यांना मात्र एक भीती सातत्याने दाटून येते आहे. ती म्हणजे हा विनाशकारी भूकंप पुन्हा आला तर त्यासाठी तयार असायला पाहिजे. पण आज किल्लारी आणि परिसरात शासनासोबत माणसं सुद्धा इतके बेफिकीर झालेत की पुन्हा असा भूकंप आला तर पुन्हा विनाश होणं शक्य आहे. शेवटी अमर बिराजदार सांगत होते की आजही मी घरात झोपत नाही, बाहेर अंगणात झोपतो. रात्री जमिनीवर पाठ टेकली तरी मोठ्या मुश्किलीने डोळे लागतात. भूकंप इतका दहशत करून आहे या भागातल्या माणसांच्या मनात. लोकांनी जागं राहायला हवं इतकेच.